एवढे सगळे बाकीच्या ग्लॅमरच्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात, तुम्हाला मराठी विषय काय आवडतं? एकतर मराठी शाळा हा जिव्हाळ्याचा विषय आणि आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या, जे काही वाचण्यात येत होतं, बातम्यांमधनं येत होतं, त्यातनं जाणवत होतं की महाराष्ट्रातल्या मराठी शाळा यांची संख्या झपाट्याने घटतीये आणि ज्या शाळा चालू आहेत त्याच्यातली पटसंख्या सुद्धा झपाट्याने घटते. या जर शाळा बंद झाल्या आणि आपल्या मुलांना जर पालकांनी मराठी शाळेत घातलंच नाही तर परिस्थिती अशी निर्माण होईल की ही मुलं मराठी बोलू शकतील का? म्हणजे आजकाल सोपे सोपे शब्द आहेत जे सुद्धा छोट्या मुलांना विचारलं तर त्यांना अर्थ माहित नसतो, त्यांना सांगता येत नाही. मराठीतच बोलता येत नसेल तर मग आपण कुठली पिढी तयार करतो? त्यामुळे मला असं वाटलं की या मुद्द्यावरती आपण काहीतरी करायला पाहिजे, अर्थात मनोरंजनाच्या माध्यमातून. कारण पूर्वीपासून आपण बघत आलोय की प्रबोधन करण्याचे मार्ग म्हणजे भारूड, लावणी, कीर्तन या सगळ्या मार्गातनं माणसांना जमवून त्यांना थोडस लाडीगोडीने समजावत मग आपला मुद्दा मांडावा लागतो. तोच प्रयत्न या चित्रपटातनं केलेला आहे. या चित्र बोला. या चित्रपटानंतर आणखी काही नवीन चित्रपट करणार का? हो, जरूर जरूर. या चित्रपटानंतर तुम्हाला चित्रपट करत असताना तुम्हाला म्हणजे आता राजकीय आणि आता यामध्ये इतक्या गंभीर गोष्टी आहेत खरं तर, आणि जवळपास 15,000 शाळांचा प्रश्न आहे, तर त्या संदर्भात आपल्याला काही त्रास वगैरे असं काही झालाय का? अजिबातच नाही. मला असं वाटतं की उलट सरकारने सुद्धा उचलून घेतला पाहिजे हा मुद्दा, कारण इतकं पॉझिटिव्ह बाजू आपण मांडलेली आहे. आपण हेच दाखवतो की परिस्थिती नीट होणार आहे. म्हणजे आपण कुठेही कोणालाही दोष देत नाही आहोत. हा संपूर्ण सिस्टीमचा दोष आहे. कोणा एकावर बोट ठेवून चालणार नाही. फक्त सरकारवर नाही, फक्त शाळांवर नाही, फक्त शिक्षकांवर नाही, फक्त पालकांवर नाही. आपण सगळ्यांची मिळून, महाराष्ट्राची म्हणून जबाबदारी आहे की आपण आपल्या मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत आणि मराठी भाषा जपली पाहिजे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही, कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता तुम्ही जर म्हणाल तर राजकीय पक्षातून सुद्धा, सर्व राजकीय पक्षातून चित्रपटाचं कौतुक होत आहे. असं काही चिन्ह असेल असं मला वाटत नाही. आणि हा शेवटी आपल्या आईचा मुद्दा आहे. सो आईच्या मुद्द्याला कोणी बोट लावेल असं मला वाटत नाही. या 2-4 दिवसामध्ये खूप जिकडे तिकडे फक्त आणि फक्त ही क्रांती होत आहे. आणि कसं वाटतं सगळ्यांना तुम्हाला? फार छान वाटतं. कारण की खूप कमी वेळा असं होतं एखाद्या कलाकाराला की मनोरंजन कलाकाराने करायचंच असतं प्रेक्षकांचं. तो मूळ हेतू आहे हे मला मान्य आहे. पण खूप कमी वेळा असं होतं की अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय सुद्धा आपल्याला प्रेक्षकांसमोर मांडता येतो. तर ही संधी आम्हाला सगळ्यांना हेमंत ढोळे याच्यामुळे मिळाली, याचा खूप आनंद आहे. आणि नुसतं तेवढ्यावर भागत नाही, सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघितला तर मला असं वाटतं की काहीतरी बदल घडायची शक्यता आहे. तर अत्यंत मनापासून आम्ही हा सिनेमा बनवलेला आहे आणि आता प्रेक्षक अगदी डोक्यावर घेत आहेत. सगळे जण जाऊन बघतायत सिनेमा, भरभरून सोशल मीडियावर लिहितायत. सोशल मीडियावर मला कायम असं वाटतं की सोशल मीडियाचा योग्य वापर झाला तर सोशल मीडियाला काहीतरी अर्थ आहे. तर आता लोक सोशल मीडियावर लिहितायत सिनेमाबद्दल, आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सिनेमा बघायला सांगतायत. या गोष्टीचा खूप आनंद आहे. ही जी क्रांती ज्योती, आता मी असं म्हणेन की पेट घेतीये, त्यांनी अजून भरारी घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्रभरात सिनेमा बघावा. छत्रपती संभाजीनगर मध्ये कलाकार येत नाहीत प्रमोशनला, अशी बऱ्याचदा तक्रार आम्ही प्रेक्षकांकडनं ऐकली आहे. म्हणून सिनेमा रिलीज झाल्या झाल्या 4थ्या दिवशी आम्ही आज इकडे आलेलो आहोत आणि अशी अपेक्षा आहे की छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा हा सिनेमा डोक्यावर घ्यावा. महाराष्ट्रामध्ये दाखल होईल का? नाही, आम्हाला नाही वाटत आहे. कारण आमच्यासारखेच तुम्ही पण आहात, सर्व प्रेक्षक मंडळी पण आहे. मुद्दा हाच आहे की चर्चा होणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत आपण असं समजूया फक्त सोशल मीडियावरच मग मराठी भाषा जपली पाहिजे, मराठी शाळा पडली नाही पाहिजे, हे सोशल मीडियावर एक कोणीतरी ट्विट करतंय, एक कोणीतरी पोस्ट करतंय, एवढंच होत होतं. पण आता मला असं वाटतंय की आम्ही एक फुलाची पाकळी, आम्ही एक छोटी ज्योत आम्ही पेटवलेली आहे आणि त्यातनं चर्चेला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जेव्हा प्रेक्षक आम्हाला सिनेमाबद्दल सांगतात तेव्हा ते फक्त सिनेमा बाबतीत राहत नसून ते मराठी शाळांबद्दल, मराठी भाषेबद्दल भरभरून बोलतात आणि हे सुद्धा व्यक्त होतात की मी मराठीत शिकलोय आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्या पोरांनी सुद्धा मराठी भाषेमध्येच शिकलं पाहिजे. आता राहिला मुद्दा हा सुखसुविधा ज्या आपण म्हणतो की मराठी शाळांमध्ये कमी पडत असतात, इंग्रजी शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूल्समध्ये या सगळ्या सुविधा असतात. मला वाटतंय हे सुद्धा होईल. हेच आम्ही या चित्रपटातून सुद्धा दाखवलंय की हे सुद्धा होणं शक्य आहे आणि जर का सगळे एकत्र आले,
सगळे मराठीवर प्रेम करणारी माणसं एकत्र आली तर हे सगळं होऊ शकतं. आणि तितक्याच ताकदीनं इंटरनॅशनल स्कूल जेवढ्या उंच उंच बिल्डिंग असतात तितक्याच ताकदीनं आपल्या दगडी भिंती असलेल्या शाळा सुद्धा आपली शाळा आणि आपली भाषा निर्भू जगभर. आम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की मराठवाड्याची भूमी ही कायम क्रांतिकारी भूमी राहिलेली आहे. म्हणजे या भूमीनं खूप मोठा संग्राम पाहिलाय आणि नेहमीच तो दिलेला आहे. आणि आपण आता मराठवाड्याच्या राजधानीत उभे आहोत, छत्रपती संभाजीनगर मध्ये. मला असं वाटतं की इथनं ही ज्योत अजून पेट घेईल आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा. मला असं वाटतं की या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचा याच्यापेक्षा हा चित्रपट पर्यंत हा सिनेमा पोहोचला पाहिजे. तुम्ही त्यासाठी मदत करा. आम्ही प्रचंड मेहनत करतोच आहोत. आता आम्ही खानदेशात चाललो आहोत रात्री. सो उद्यापासून खानदेशात ही ज्योत पेटवतो आहोत. सो धन्यवाद. तुम्ही पहिल्यांदा असं होतं की सगळा प्रेस मीडिया तुमच्या पूर्ण शोला बसलाय. वा वा. प्रत्येकाला वाटतं की ही माझी शाळा. वा. तुम्ही जे बोलता ते आमचं बोलतं. जरूर. त्यामुळे तुम्हाला प्रचंड यश मिळो. प्रेस मीडियाला आवडला म्हणजे सिनेमा जिंकला. and press the bell icon. Never miss an update.